फलंदाज धनंजय असेल पहिले षटक घेऊन येताना नक्कीच नाणेफेकीचा कौल घेतला धनंजयने आणि सांगितलं आम्ही गोलंदाजीचा मारा करू. पुन्हा एकदा इकडे आपण बघतो आहोत युग आणि कोण आहे चला 12 फेरी मुरबा संघ येस येस सातपाटी संघ आपण जेवून घ्या. या सामन्यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक आहे. सातपाटी संघ चिंचणी संघ आपण जेवून घ्या. येस या वेळेला मात्र पहिला चेंडू खेळला जातो आहे. भावेश आणि युग ही जोडी आपल्याला भावेश हा असं खातं उघडलं जातं भावेश यांच्याकडून. तर युग ज्याने मागच्या सामन्यामध्ये सुरेख कामगिरी केली होती फलंदाजी गोलंदाजी पहिल्या सामन्याचा मानकरी ठरला गेला होता तो. तर यावेळेला आला ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज. तर धनंजय एक मात्र शिकायला भेटणार आहे युग तुला की जर तू धाई संघ हा ओपन क्रिकेट मोठ्या मोठ्या क्रिकेटमध्ये योगदान दाखवत असतो नक्कीच मागेला समाजाच्या माध्यमातून सगळ्यात मोठं नाव कोणी कमावलं असेल तर झाईचा संघ. कारण मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये पूर्ण संघ आपल्याला खेळताना मिळतो आहे. MS11च्या माध्यमातून मोतीलाल शहा यांच्या माध्यमातून हा संघ आउटडोअर मध्ये ओपन क्रिकेट्स मध्ये मोठे मोठे टुर्नामेंट मध्ये आपल्याला योगदान देताना पाहायला मिळतो. यांची निवड कशी झाली तर नक्कीच मागेला समाज क्रिकेट सुरू होतं आणि पारखीनं जर सांगतात ना पारखीनं जर पारखलं आणि झाई संघाला मोतीलालने मात्र सिलेक्टर बनला आणि त्यांना घेऊन गेला आणि त्या माध्यमातून आमचा मागेला समाज आणि मागेला क्रिकेटर्स पुढे चालताना मात्र आम्हाला पाहायला मिळालं. तर हे एक सांगण्याजोगी गोष्ट आहे आणि नक्कीच हा संघ त्या पद्धतीचा आहे. इकडे मात्र युगला देखील चांगलं काही शिकायला मिळणार आहे कारण ओपन क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने खेळ चालतो इकडे कुठल्या पद्धतीने खेळ करायचा आहे ते देखील आपल्याला शिकायला मिळते आहे. दरम्यान धावसंख्या मात्र 3 आहे. 3 चेंडू 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र गुडलँड या वेळेला जस्ट करताना आला गुडलँडला आणि हलकासा कट यष्टीरक्षकाच्या हातात झेल. कमॉन डीजे वाज जाऊ. चांगली खेळ साकारली होती. यावेळेला पाहूया भावेश बरोबर काय पार्टनरशिप करतो आहे. तर धनंजयला मात्र नक्कीच चौथ्या चेंडूमध्ये एक चांगला विकेट व्हेरिएशन दिलं कारण त्याने बघितलं नौखे खेळाडू आहेत आणि त्या माध्यमातून गोलंदाजीचा मारा कसं द्यायचा कुठल्या पद्धतीने सांभाळायचं आणि इकडे यावेळेला मात्र गुडलेनवर मात्र हलकासा कट कॅचच्या माध्यमातून डकआउटला युगला पाठवला आहे. यस या वेळेला वाईटचा इशारा आहे. एक अतिरिक्त धाव जर आपण बघितलं चिन्मय आहे. चिन्मय खेळ देखील एक आगळा वेगळा आहे. रंगतदार खेळ करणारा हा खेळाडू आहे. शैलीदार फलंदाज आहे. पाहूया पॉवरप्लेचं षटक आहे ज्या पद्धतीने थर्डमॅन गली पॉइंट कव्हर त्यानंतर मिड ऑन आणि फाईन लेग असं क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. कट ॲट द एंड द विकेट चेंडू जातोय. चेंडू घेऊन येतो 4 धावा वाजवलीचे चौकार. डीपमध्ये जर लक्ष मारला तर आपल्याला डीप लॉंग लेग आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट असं डीपचा 2 क्षेत्ररक्षक बाहेर मिळतात 30 यार्डच्या बाहेर. यावेळेला पुन्हा एकदा कुलगट टप्प्याचा चेंडू खेळला मिड ऑफला आणि नक्कीच कॅच घेतला सुरेख पद्धतीने. विकेटचं पतन आपल्याकडे पाहायला मिळते आहे. दमदार
तर धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याच्यामध्ये एक विकेट देखील पाहायला मिळते, एक चौकार देखील पाहायला मिळतो आहे. ते नक्कीच मुरबा संघ इकडे थोडासा चांगल्या पद्धतीने खेळ आहे, वाईट खेळ नाहीये. कारण बलाढ्य संघ जरी असला तरी खेळाचं कौशल्य 2 गडी मात्र गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने युग आणि चिन्मय हे जोडले गेलेले आहे. तर जतीन नवा फलंदाज येतो आणि 9 स्ट्राईकला असेल यावेळेला. तर संतोष कान्हा यावेळेला गोलंदाजीसाठी सज्ज आहे. गोलंदाजीची अदा आहे, जाकत आहे, स्ट्राईक ड्राईव्ह खेळतो आहे, लॉंग ऑफला चेंडू आहे, सुरक्षित रक्षण आहे, रनिंग द बिटवीनची नजाकत आहे आणि दुहेरी धाव मात्र बोर्डावर खेचून आणत आहे. धावसंख्या 2 ने बढ़ती, धावसंख्या 10, 1010 ऑन द बोर्ड. याला वेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, फटका फसला सांगता आहेत विकेटचं पतन. कमॉन डीजे. हॅलो संदीप तांबरे, आपला मोबाईल इथे राहिलेला आहे, तो कृपया येऊन कलेक्ट करणे. तो नवा फलंदाज येतोय जतीन. पुन्हा एकदा जतीन नावाचा फलंदाज, एक चांगला जतीन मात्र डक्काउटला होते. 3 चांगले खेळाडू मात्र डक्काउटला आहेत. बघतात आपण संतोष कानाची गोलंदाजी, एक शैलीदार गोलंदाज आहे, जादुई गोलंदाज आहे. लेंथ लाईन यावेळेला बघितलं, फुलटॉस बघा, वेगवान फुलटॉस कसा द्यायचा, पायांच्या कुठल्या हाईट पर्यंत द्यायचा कौशल्य त्याच्याकडे आहे. लॉंग ऑनला शॉट खेळला जातो आहे आणि यावेळेला मात्र दुहेरी धाव पुन्हा एकदा बोर्डावर खेचून आणली जाते आहे. धावसंख्या 2 ने सरकती आहे. धावसंख्या 12, 1-12 आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा ही म्हणजे साजेसे एक खेळ साकारलेले आपल्याला पाहायला मिळते आहे. काना पुढचा चेंडू, नक्कीच यॉर्कर लेनचा चेंडू टाकला जातो आहे. सर्व यष्टीरक्षक एक कौशल्य आहे, कारण ही जी कला असते यॉर्कर मध्ये टाकायचा, निर्धाव चेंडूला प्रेशर कसं करायचं फलंदाजाला, हे मात्र इकडे आपल्याकडे पाहायला मिळते आहे. सुरू कशी कामगिरी आहे, पहिलं ते क्षेत्ररक्षण आपण बघता आहोत, डेट चेंडू येतो आहे. तर झाली संघाकडे हे कौशल्य आहे. टप्पा खाल्यानंतर उसळी हलकी होती, परंतु स्लोवर चेंडू कसा करायचा साकार हे कौशल्य मात्र कानाकडे आहे. कानाची खेळी जर बघितली, गोलंदाजीचं कौशल्य त्याच्याकडे आहे. एक आगळं वेगळं दाखवतो, रोखतो आणि प्रत्येक चेंडूला व्हेरिएशन मध्ये देतो. पहिला दिला फुलटॉस, त्यानंतर एक यॉर्कर आपण बघितला, आता एक वेगळ्या पद्धतीने चेंडूला काय साकारला गेला आहे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू खेळला जातो डीप कव्हरकडे आणि एकेरी धावेने स्ट्रायकर रोटेट केलं जाईल. तर नक्कीच धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नक्कीच षटकाची समाप्ती होती आहे. या षटकामध्ये पहिल्या चेंडूला 2, दुसऱ्याला विकेट, तिसऱ्याला 2, चौथा 5वा डॉट आणि 6व्याला 1 अशी सुंदरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. नजाकत दाखवली गेली, 5 धावा 1 विकेटचं पतन करून दाखवलं. संघाची धावसंख्या 13, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद अशी सध्याची मुरबा बी संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. एकदा गोलंदाजीसाठी आहे धनंजय. खूपच सुरेखाचा हा गोलंदाज आहे, कौशल्य त्याच्याकडे मात्र थोडंसं रनआउट कमी घेताना पाहायला मिळतो, बघतो आहे, परंतु वेग त्याचं कमी होत नाहीये. पुन्हा एकदा काय सूर दिलाय, काय कॅच सुद्धा जातोय, एफर्ट्स नक्कीच लावले जातात. घेऊया डीजे वाला ब्रेक.
योगी 13 आणि फक्त 13 4 मौल्यवान रत्न या ठिकाणी परतावलेत मुरबा संघाचे. या ठिकाणी जाई संघ म्हटला तरी चिराग सर्वात जास्त सामने खेळणारा आपल्या या पालघर जिल्ह्यात मला वाटते हा जाई संघ दिसतोय. मोठे मोठे टुर्नामेंट हा खेळत असतो आणि आज पुन्हा चिंचणीच्या मैदानावर खेळताना एक दाद मागतो पंचाकडनं आणि पुन्हा पाहिजे चापी सक्सेसफुल या ठिकाणी विकेट्स धनंजयच्या नावावर वाजव की डीजे. गडीचा पतन होताना 5 विकेट्स या ठिकाणी जाताना मुरबा संघाचा एका बाजून नांगे टाकलेले. मुरबा संघाने पूर्णतः 13 धावांवर यश नावाचा खेळाडू खेळपट्टीच्या दिशेने वाटचा जाताना सज्ज आहे. दरम्यान धनंजय छोटासा रन पाहू शकायला चांगला लेंथ या ठिकाणी वापर केला होता. लॉंग अपच्या क्षेत्रात चांगलं एफर्ट होतं मात्र 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या दिसतात मुरबा संघाने. कुठेतरी झेल करण्याचा प्रयत्न होता. झेल जरी सुटला मात्र प्रयत्न कायम ठेवणं गरजेचं असतं प्रत्येक खेळाडूंना. तोच प्रयत्न या ठिकाणी जाई संघाकडनं होताना दिसतोय. एका बाजूने जाई संघामध्ये प्रशांत नावाचा खेळाडू कान्हा याप्रमाणे धनंजय चेहऱ्यातला पाहिला एक आक्रमक असं अष्टपैलूचा संघात आहेत. चांगला भर आहे त्या संघामध्ये. संकल्प यानं आपण जाणतोय या संघामध्ये जाई संघ पूर्णतः हा एक मातब्बर संघ म्हणून ओळखला होतो जिल्ह्यामध्ये. चांगला फाट या ठिकाणी त्रिपा होतो असतं. धनंजयच्या रफ्तारमध्ये हा फलंदाज गिरफ्तार. दरम्यान धनंजयानं पाहू शकतो आपण या पहिल्याच दिवशी प्रथमच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये 5 विकेट्स 2 षटकात 10 धावा आणि 5 विकेट्स अव्वल स्थानावर आजच्या दिवसात दिसतोय. कारण आपण जेव्हा मालिकेचा विचार करत असतो ना तेव्हा विकेट्स आणि धावसंख्या मोडली होते. तर पहिल्याच दिवशी या ठिकाणी चांगलं कार्य या ठिकाणी कर्तबगारी आणि कौशल्य आपलं दाखवताना धनंजय 2 षटकात 10 धावा देऊन 5 विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत. त्यांचा विकास करून कौतुक करेल या खेळपट्टीवर. त्यांचं हे आवडतं म्हणाला किंवा ओळखीचं मैदान आहे आणि त्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी. पाऊंच्या क्षेत्रामध्ये पुल करण्याचा प्रयत्न बॅकफुटला निघून मात्र पुन्हा गडी बाद 7व्या गडीचा पतन का वाईटचा इशारा थोडासा बिंबा टाकलेला चेंडू थोडासा उसळी जास्त होती चेंडूवर. धावसंख्या 1 धावाने पुढे सरसा होते 16 धावा. खरोखरच प्रतिम या ठिकाणी जुगल तांडेला म्हणजे आगमन झालं. सातकडी गावचे मला वाटते सुपुत्र षटकातील पुढे चेंडू षटकाला चेंडू खराब चेंडूचा पुरता करा. वाईटचा सिग्नल या ठिकाणी बघू शकाल खेळपट्टीच्या बाजूला पडल्या का विचार विनिमय त्यांचं करतायत. दरम्यान बघूया पंचाकडनं थोडीशी दाद घेत मागताना मुरबा संघ की चेंडू कुठे आढळला गेलाय खेळपट्टीच्या बाजूला. वाईटचा सिग्नल या ठिकाणी येताना दिसतंय. 55 वार्मरची संधी मात्र मिळते या ठिकाणी आणि अतिरिक्त धावांची जोर होताना धावसंख्या 17 कोणाला काय खतरा बघूया मुरबा संघाला की या ठिकाणी जाई संघाला. दरम्यान गोलंदाज जय राईट आर्म ओव्हर विकेट
स्टॉमलाईन चेंडू तर पुन्हा आउटसाइड ऑफ साइडची घोषणा, वाईट चेंडूचा सिग्नल, स्क्वेअरचा मारा. या ठिकाणी दोन्ही तटस्थ पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. खरोखरच अप्रतिम कामगिरी पंचाने मी जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच. खूपच सुंदर या ठिकाणी आखणी केलं स्वतः पंचाने. अनुभवांचा भंडार या दोन्ही पंचांकडे आहे आणि त्या उद्देशाने अप्रतिम कामगिरी पंचांकडनं होताना दिसते. तर पुन्हा षटकातील पुढील चेंडूसाठी सज्ज आहे फलंदाज नितेश. तर ओव्हर बदलला चेंडू पॅटीची आतली कडा लागते तर धावसंख्या मात्र मिळू शकत नाही या चेंडूवर. अप्रतिम मारा जय यांचा. का पाठोपाठ आपण पाहिलं धनंजय यांच्या खात्यात 5 विकेटची कमाई. त्यानंतर संतोष ज्याला कान्हा म्हणून ओळखला जातो तो सुद्धा एक आक्रमक गोलंदाज पण सुद्धा त्याच्या षटकामध्ये 1 विकेट आणि 5 धावा दिल्यात. षटकातील पुढील चेंडू जय. पुन्हा चांगला फटका सुधारण्याचा प्रयत्न मात्र जवळपास चेंडू पुन्हा नसला चेंडू अब्दुल का यस 1 धाव परिपूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसतोय आणि यशस्वी सुद्धा होतोय. 2 धावा धाव फलकावर अजून मिळतं. धावसंख्या 20 धावांवर राऊट फिगर 20 धावा 7 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या 20 वर जाताना दिसतंय. हळूहळू संत गतीने धावसंख्या वेग घेताना मुरबे संघ. षटकातील पुढील चेंडू जय यांचा चांगला फटका सजवलाय. लंगापूर मिड ऑफ क्षेत्रात चेंडू जाईल तत्पूर्वी 1 धाव हलकासा प्रयत्न पुन्हा दुसऱ्या वेळेचा मात्र रोखला या ठिकाणी जाई संघाने 1 धाव 21 धावा धाव फलकावर ची मुरबे संघाची दिसते. खरोखरच पूर्णतः वर्चस्व गाजवलं आहे आजच्या पहिल्या सामन्यात जाई संघाने. षटकातील पुढील चेंडू जय घेऊन येईल. चांगला चेंडू चांगला व्हेरिएशन लेंडवर चेंडू आढळलाय. त्या चेंडूवर सहजरित्या सन्मान करतो त्या चेंडूचा मुरबे संघाचा हा खेळाडू. धावसंख्या आता मात्र स्थिर आहे. षटक क्रमांक या सामन्याचं चालू आहे 4थं. जय घेऊन येतोय. दरम्यान चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्र या ठिकाणी तळण्यात आहे आणि या ठिकाणी कधी बात होईल. भारतीय महिला समाज परिषद म्हटलं तर 5 विभागामध्ये गणलेला आहे खेळ आहे. एका बाजूला आपण मुंबई विभाग, वसई विभाग, पालघर विभाग, ठाणे विभाग, गुजरात विभाग 5 विभागामध्ये या ठिकाणी आपण क्रिकेटचे हे संघ आपण पाहतोय. त्यातील गुजरात विभाग ठाणे विभाग आणि यातील पालघर विभागातील हा सामना आपण पाहू शकाल. एका बाजूने जाई संघ म्हटलं तर महाराष्ट्र टोक त्या टोकावर हा आलेला संघ दरम्यान सामना करतोय. लेग साइड आउट साइड पंचांना पुन्हा वर्णनची संधी थोडंसं टर्न घेऊन आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतो. हातसावरून पंच धावसंख्येला पुन्हा वेग 1 धावेने 23 धावा 23 फॉर 8 विकेट्स. षटकातील पुन्हा कान्हा अप्रतिम आक्रमक मारा त्याला जाणलं जातं. ब्लॉकेज चेंडू टाकण्यात यशस्वी पूर्ण कामगिरी करत असतो. तीच पुन्हा पुनरावृत्ती घडत असताना जाई संघाकडनं हा गोलंदाज कान्हा. त्यामुळे चांगला पुन्हा वारंवार एका पाठोपाठ ब्लॉकेज चेंडू टाकणं खूप कठीण असतं आणि खूप परिश्रम करावे लागतं. खूप या ठिकाणी मेहनत घ्यावी लागतो आणि तोच प्रयत्न यशस्वी करताना कान्हा चांगला फटका या ठिकाणी फुलवंती चेंडू शॉट्स केल्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव मात्र मिळतोय. इकडे होती ना बाटली तिकडे होती पुन्हा काढण्याचा प्रयत्न खूपच सुरेख या ठिकाणी हाताळणी. धावसंख्या बघितली तर मुरबे संघाचे संत गतीने चालले 24. पुन्हा कान्हा चांगला फटका प्रयत्न मात्र हा गडी बाद 57 स्पोर्ट्समॅनशिप त्याने दाखवलेल्या मुरबे संघाच्या खेळाडूंनी गडी बाद वाजवली.
गडी शेष मुरबा संघाचा. दरम्यान संतोष उर्फ काना दरम्यान चांगला फटका सजवला या ठिकाणी. लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधून गेलेला चेंडू 4 क्षेत्ररक्षण पूर्ण मागे 1 क्षेत्ररक्षक पुन्हा उभे. एकच धाव मिळेल. धावसंख्या ही 25 वर पोहोचलेली दिसते. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपले. जाई संघाकडून धावसंख्या धावफलक जर पाहिली तर 25 धावा प्रति षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावांची सरासरी जी राखलेली आहे मुरबा संघाने. शेवटच षटक या ठिकाणी शेष आहे मुरबा संघाकरता आणि यांच्याकडे फक्त आणि फक्त 1 गडी शेष आहे. दरम्यान या ठिकाणी आक्रमकता दाखवली जाई संघाने. मी म्हटलं होतं या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाकडनं जास्तीत जास्त सामने खेळणारा संघ जर असेल ना तो जाई संघ. खूपच सामने जास्त खेळत असतो आणि या उद्देशाने त्यांच्याकडनं अभ्यास सुरू जी असते, डावपेच माहिती आहे, अभ्यास आणि सर्व डावपेच मिळून या ठिकाणी अनुभवाचा भंडार हा जाई संघाकडे आहे. चांगला चेंडू हाताळला गेला. शेवटचा षटक हाताळण्याकरता बॉलर यश. मला वाटतं या संघामध्ये नवीन असं हा गोलंदाज आहे यश. एक संधी मिळाली आहे. चांगली संकल्पना आहे जाई संघाकडनं की नवोदित खेळाडूंना कुठेतरी पुढे येण्याची संधी ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न. पुन्हा षटकांचा चेंडू चांगला चेंडू हाताळला तो शरीर लगत काय चेंडू होता. झपकन या इव्हिरेशन मध्ये बदल केला. पाहिलं थोडासा लांब झाला चेंडूला आणि त्या चेंडूला थोडासा जोर लावला. खांद्याला थोडा जोर लावून वेगवान चेंडू टाकला होता. षटकातली पुढे चेंडू पुन्हा थोडासा ओव्हरपीच झाला. चेंडू चांगला टोलला. मिडल चांगलं क्षेत्ररक्षण चांगला एफर्ट. 1 धाव रोखले. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होताना खरोखरच मी म्हणेल की जरी षटकार या चौकारावर पाहू नका पण तो क्षेत्ररक्षक काय करते बघा की तो आपल्या संघासाठी धावा रोखण्याचा प्रयत्न करतो. खरोखरच कौतुक करायला हवं जाई संघाकडनं क्षेत्ररक्षकाचं. पुन्हा षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा वाईट चेंडू लेग साईड आउट साईडचा मारा या ठिकाणी यश कडनं येताना दिसतोय. पंचाकडनं इशारा होतो. कौस्तुभ तांबोळे अचूक अशी हा कामगिरी करत असताना गुणलेखनाची. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा तो चेंडू एकाच टप्प्यावर एकाच लाईनला टाकलेला चेंडू लेग साईड आउट साईड. थोडस दडपण आपल्यावर येते की काय असं दिसून येते. यश नावाच्या खेळावर नवोदित खेळाडू आहे. अनुभव थोडा कमी आहे. संधी मात्र देणं गरजेचं जाई संघाला कारण पुढे येण्याकरता नवीन खेळाडूची आठवण येते. आणि चांगला फटका सजवलाय आणि कोणतीही चूक करणार धनंजय नाही आलं झेल टिपलाय आउट. या ठिकाणी मुरबा संघ झालेला दिसतोय. धावस संख्या मात्र बघू शकाल 30 धावा 31 धावांचं आव्हान या ठिकाणी टार्गेट सेट केलेलं आहे मुरबा संघाने. आव्हान मात्र आहे जाई संघाकरता 31 धावांचं. पुढलं मी संधी देतोय आमच्या डीजे मास्टरला. वाजव डीजे.
या ठिकाणी आपली जी फी बाकी आहे ती मुरबा संघ आणि जाई संघाने या ठिकाणी जमा करायची आहे. आमच्या बाजूला आमचे सागरजी पागदरेजी या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर बसलेले आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही जमा करायचे आहेत. कारण प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी आवर्जून सांगेल की कंपल्सरी आपण या ठिकाणी ते नोंदणी करून घ्यायची आहे. मागील समाज सभासद नोंदणी आपण करून घ्यायची आहे. खूपच सुरेख असं वातावरण आहे चिंचणीच्या मैदानालगत. आपण पाहू शकाल क्रिकेटची पंढरी म्हणून चिंचणी गावाला ओळखलं जातं आणि तेच मैदान आपण पाहू शकाल. हिरवळ मात्र या ठिकाणी कायम असतं. सुशोभीकरण जवळपास या मैदानाची मेहनत घेतली होती उज्ज्वल पाटीलजींनी. 100 ट्रकचा भरणा या मातीचा टाकला होता, लाल मातीचा, तेव्हा या ठिकाणी कुठे हिरवळ झालेली दिसते. त्यांचा मी खास करून आभार मानेल या मैदानालगत. दरम्यान त्याप्रमाणेच या मैदानाच्या अंतर्गत आपण पाहू शकाल 31-30 डिग्री सेल्सिअस वातावरण सामने पाहतात. चांगला चेंडू हाताळला गेलाय, ब्लॉकेज चेंडू या ठिकाणी. यश याने या ठिकाणी एक धाव झटपून घेतली दिसते. एक अष्टपैलू अशी कामगिरी, नवनवीन असा खेळाडू आहे त्या संघातील यश यांना एक पूर्व तयारी म्हणेल मी की आपल्या नवीन खेळाडूंना संधी देण्याची ही तयारी दाखवलेली आहे ती जयराजच्या संघात जायच्या संघाने. एक धाव एका चेंडू मागे निघालेली दिसते जय संघाकरता. 31 धावांचं आव्हान जे ठेवलेलं आहे त्या मुरबा संघाने त्यांना पेलत असताना पहिल्या चेंडू एक धाव. खरोखरच आपण पाहिलं उन्हाळ्याचे दिवस आहेत, 30-31 डिग्री सेल्सिअस वातावरणात आपण सामने पाहतोय. मात्र उन्हाच्या तडाख्याचा काही या ठिकाणी असर जाणवत नाही खेळणं. कारण का या ठिकाणी जो मच्छीमार बांधवासाठी समुद्र किनारा लाभलेला आहे ना, तो पश्चिमेकडून पूर्वेला वारे वाहत आहेत, संत गतीने वारे वाहत आहेत. 17-18 किलोमीटर पर सवरने वारे वाहत आहेत. त्याचा या ठिकाणी मला वाटते मदत होते. खरोखरच मी आभार मानेल निसर्ग देवाचा की या ठिकाणी त्यांना सुद्धा माहिती आहे की आपले या ठिकाणी खेळाडू खेळतायत. या उन्हाच्या तडाख्याची जाणीव जाणवू नये त्याकरता या वाऱ्याचा वेग पश्चिमेकडून पूर्वेला जाताना दिसतोय. मंद गतीने शरीराला स्पर्श करतोय या वारा. मनसोक्त आनंद लुटण्यासारखं हे वातावरण या चिंचणीच्या मैदानालगत. जवळपास या चिंचणीची खाडी आणि वाढवांचा टोक जर पाहिला तर 5-6 किलोमीटर लांब लचक असा किनारपट्टी आहे. आणि खरंच मी सांगेन सर्व आपल्या समाज बांधवांना की या किनारपट्टीला चौपाटीला भेट द्यायला जरूर या. कारण इकडे रमणीय असं चौपाटी भरली जाते. खूपच मोठा रामलचक असा हा किनारपट्टा आहे. षटकातील दुसरा चेंडू चांगला ठेवलेला चेंडू बघू शकाल. यश नावाच्या खेळाडूने मात्र चेंडू पकडला गेला, मोठा मासा जाळला. पहिल्या गडीचे पतन सलामीची जोडी फुटली वाजवडीचे. चला पुढील सामना दांडी ब आणि सातपडी दोन्ही संघांना एकाने नाणेफेकीसाठी यायचंय. चला दांडी ब आणि सातपाडी संघाला मी आवर्जून सांगतोय की आपण सभासद या ठिकाणी जी एंट्री करायची ती केलेली नाहीये, ते आपण करून घ्यायची आहे. पुढच्या सामन्यासाठी आपल्याला रोखलं जाईल असं आयोजकांना सांगण्यात येते. सातपाडी संघ दांडी संघाने केलेलं आहे. सातपाडी संघाला मी पुन्हा आव्हान करतोय की आपल्या संघाने सभासदची नोंदणी केलेली नाहीये तर आपण नोंदणी करू. दरम्यान डॉट चेंडू टाकण्यात आला या ठिकाणी. गोलंदाज भविष दरम्यान 3 चेंडूत 1 धाव खर्च करतो आणि मौल्यवान 1 विकेट या ठिकाणी टिपलेल्या यशच्या स्वरूपात. कारण जाईनं रोखणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या चेंडू करामत करून दाखवली होती भावेश यांनी. षटकातील चौथा चेंडू खूपच सुरेख हाकणी या ठिकाणी भावेश कडनं नवोदित असा गोलंदाज दिसतोय त्या संघातील. कारण 31 धावा जर म्हटलं तर खूप कमी धाव संख्या आहे, पण क्रिकेट हा बिनबौद्धिक खेळ आहे. लो स्कोर सामन्यात या ठिकाणी दडपण जास्त असतं असं दिसून येते की काय. षटकातील पुढील चेंडू दरम्यान पुन्हा थोडा शापल मारण्याचा प्रयत्न होता धनंजय यांचा. मात्र या ठिकाणी कम्मालीची जादूगारी या ठिकाणी गोलंदाजी बावीस कडनं. 5 चेंडूत 1च धाव आणि 1 मौल्यवान रत्न टिपलाय.
खरंच जाई संघासमोर तुम्ही टाकताय त्याचा विचार करू शकतात, कारण जाई संघाला एक मातब्बर उत्कृष्ट संघ म्हणून जाणला जातोय. सर्वात जास्त क्रिकेट खेळ जर खेळत असेल तो संघ असेल तो जाई, आणि त्यांना रोखून ठेवलाय. 22 चेंडू चांगला फटका सजवला या ठिकाणी, चांगला गॅप शोधलाय. कव्हर क्षेत्र दिशेने सन सन करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर वाजवडीची. बघू शकाल पहिल्या षटकात 5 धावा 1 विकेट्स बघू शकाल तर जाई संघाच्या. दरम्यान 5 सलग चेंडू, त्या चेंडूत फक्त 1 धाव आणि 1 विकेट या ठिकाणी घेतलं होतं 22 नावाच्या खेळाडूने. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर रणजीने पाहिलं की आपल्याकडे अपुरी धावसंख्या फक्त 1, आणि शेवटच्या चेंडूवर चांगला गॅप शोधला आणि चौकार खेचला. असे मिळून धावसंख्या 5. पहिल्या षटकात 5 धावा, 31 धावांचं टार्गेट सेट करायचे आहे जाई संघाला, आणि त्याला प्रत्युत्तर देताना मुरबे संघ काय करतो बघूया. मोठा रनअप घेऊन येतोय गोलंदाज मुरबे संघाकडनं. त्यानंतर या ठिकाणी जयराज ब्रँडेड 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 षटकार वाजवलीचे. दरम्यान जयराज यांचा क्लास फटका, काय फ्लिक केला त्या चेंडूला सूर्यकुमार स्टाईल, हा फटका पाहायला मिळालाय जयराजच्या फडीतनं. धावसंख्या ही 9. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा जोरदार आक्रमण. 9-11 धावा या ठिकाणी बघू धावसंख्या या ठिकाणी 11. प्रत्येक ठिकाणी आपल्याला 1-1 दिसतोय. 1 विकेट्स आणि धावसंख्या ही 11. षटकातील तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा जातोय G10. षटक क्रमांक 2. षटकातील तिसरा चेंडू, चांगला चेंडू ब्लॉक, खूपच अप्रतिम मारा या ठिकाणी जयराज करत टाकला होता. मात्र 1 धावावर उगवू शकत नाही मोरबा संघ. आता मात्र वेग घेतो. 1 धावाने धावसंख्याचा फलक हलवलेला आहे. 12 धावांवर पोहोचतोय तो मात्र हा जाई संघ. हे 2 खेळाडूंना पाहायला जात आहेत जाई संघाकडनं. एक अनुभवी असे दोन्ही खेळाडू आहेत, आणि या पालघर जिल्ह्यातील आक्रमक अष्टपैलू हे दोन्ही खेळाडू. धनंजय नाईक एका बाजूनी, जयराज धनू यांचा विचार केला जातो जाई संघाकडनं. षटकातील पुढील चेंडू जतीन घेऊन येतोय. चांगला चेंडू, पुन्हा ब्लॉकेज, पुन्हा थोडासा या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला फटका सजवला या ठिकाणी. सीमेच्या बाहेर मिड विकेट क्षेत्रात गेलेला चेंडू जाईल सीमेच्या बाहेर वाजवडीचे. स्कोर 22 धावा या धाव फलकावर. 31 धावांचं टार्गेट सेट करायचे. पुन्हा चांगला फटका सजवलाय. हेलिकॉप्टर उडवलं या ठिकाणी धनंजय, आणि षटकार एका पाठोपाठ दुसरा षटकार. पुन्हा संधी देऊया आमच्या DJ मास्टरला. नाणेफेकीसाठी दोन्ही संघ नायकांना मी आवर्जून या ठिकाणी बोलवतोय, आणि नाणेफेकीसाठी खास करून मी आमंत्रित करतोय केतनजी मेहर, क्रीडा समिती अध्यक्ष कार्याध्यक्ष,
दरम्यान जाणीव करून देते प्रत्येक संघाला आवर्जून की आपली जी सभासद एंट्री करून घ्यायची आहे तरच आपल्याला संधी मिळणार क्रिकेट खेळण्याकरता. आवर्जून पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी सांगतोय, खास करून सातपाडी संघाला आपण आपली सभासदची एंट्री करायची आहे, तेव्हाच पुढचा सामना आपला खेळला जाईल. दरम्यान दोन्ही संघ नायकांनी यायचे, दांडी संघ आणि सातपाडी संघाच्या दोन्ही संघ नायकांनी टॉस बॉस या ठिकाणी टॉस का बॉस या ठिकाणी त्यांनी पिक केली जाईल. आतील सामना पाहू शकेल क्रीडांगणाच्या अंतर्गत. एका बाजूला मुरबे तर एका बाजूला जाई. पुन्हा जय यांना रोखलेला आहे या गोलंदाजांनी. चला संघ नायकाने लवकर जायचंय. सातपाडी संघ नायक विकी. चला विकी आपण थोडासा उशीर करतायत. दरम्यान चांगला फटका सजवला होता मिड विकेटच्या डोक्यावर. मोठा मोठा बिग बिग षटकार चेहऱ्याच्या फेडीतनं आणि या ठिकाणी षटकाराचा सामना संपवलेला दिसतोय. जाई संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. खास करून मुरबे संघाचं मी कौतुक करेल की यास अखिल भारतीय